विशेष वार्ता. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी सगळ्यात मोठा आरोप रोहित पवारांनी केलाय. अजितदादांचं विमान मुद्दाम क्रॅश करण्यात आलं असा गंभीर आरोप रोहित पवार करतायत. या पायलटचा वापर करून हा घातपात झालाय असंही म्हणतायत रोहित पवार. उड्डाणाआधी प्रमाणापेक्षा जास्त अतिरिक्त इंधन विमानात का भरलं यावरही त्यांनी बोट ठेवलंय. पायलटनं विम्यासाठी हा अपघात घडवला का असा सवाल उपस्थित करत रोहित पवारांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या घातपाताची शंका व्यक्त केली. अजित पवार एनडीए सोडणार होते असे संकेतही रोहित पवारांनी दिलेत. अजितदादा आमच्यासोबत येणार होते म्हणून घातपात झाला का असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला. मी पायलटच्या बाबतीत बोललो होतो की मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा आणि त्या घातपातामध्ये फ्यूल जास्त असलं की मोठा स्फोट होईल हे कुठेतरी शंका लोकांच्या मनामध्ये आमच्या मनामध्ये ती कुठेतरी खरी ठरताना आपण सर्वजण बघू शकतो. हा तसा या ईमेल प्रमाणे फ्लाईट प्लॅन आहे, पण आम्हाला जे कळालंय तसा ऑफिशियली त्यांनी डीजीसीएला सांगितलं नव्हतं त्यांचा फ्लाईट प्लॅन काय. कारण त्याच्यामध्ये विषय एवढाच आहे की ते परत पुण्याला तर ते लँड करू शकत नाही, का पर्यायी एअरपोर्ट द्यावं लागतं. ते पुणे देऊ शकत नाही कारण का तिथं डिफेन्सचं फ्लाइंग सकाळी होतं. त्यानंतर मग त्याला सोलापूर देता येत नाही, त्यात सुद्धा अडचण आहे. त्याला जर दुसरं कुठलं तरी द्यायचं असेल तर ते फक्त चिपी एअरपोर्ट देऊ शकतात, पण ते पण नाही कारण त्यावेळेस तिथं धुक्का असू शकतं. पण असेल तर कुठलं तर मुंबईच असेल, त्यामुळे ते उगाच तुम्ही जो फेरफटका मारला तो न मारता अंदाज घेऊन 3000ची विजिबिलिटी जी 5000 पेक्षा कमी आहे. 5000 हे डीजीसीएचं नॉर्म आहे. एक तर तुम्ही उडायला नव्हतं पाहिजे हा आमचा मुद्दा आहे, आणि उडला तरी लँड करण्याचा प्रयत्न तिथं केला नाही पाहिजे. तुम्हाला परत मुंबईला यावं लागलं असतं. आणि पण फ्यूल भरलं होतं, आत अधिकचे टँक होते असं आमचं मत आहे, आणि त्याच्यात परत जाण्यापेक्षा डायरेक्ट हे विमान खाली आदळण्यात आलं, हे मुद्दामून आदळण्यात आलं असं आम्हाला आता त्या ठिकाणी वाटायला लागले. जी शंका आम्ही घेतली होती ती नक्कीच कुठं ना कुठंतरी खरी ठरत आहे की नक्कीच त्या विमानामध्ये फ्यूल टँक अधिकचे होते. आणि फ्यूल टँक कुठं असतं की जिथं टॉयलेट असतं, म्हणजे जो विमानाचा शेवटचा भाग असतो तिथं ते ठेवण्याची जागा असती, आणि त्याच्या मागच्याच बाजूला तिथं ब्लॅक बॉक्स असतो. म्हणजे हे जे म्हणतात की जळलंय नाही तर तिथपर्यंत आग गेली होती, आणि त्याच्या पुढच्याच बाजूला म्हणजे पहिले कॅन पेटले आणि नंतर विमानाचे पंखातलं पेट्रोल पेटलं असं आपल्याला म्हणता येईल. लोकांना प्रश्न पडलेला आहे, ह्याच्यात खरंच राजकारण असेल तर जे काही विलिनीकरणाची चर्चा ही सुरू होती त्याच्यामध्ये दादांमध्ये आमच्यामध्ये काय चर्चा झाली हे आम्हालाच माहिती आहे. याच्यामध्ये एक चर्चा अशी असू शकते की आम्ही एनडीए बरोबर सत्तेत जाणार, आम्ही म्हणजे आमचा पक्ष, आणि ही गोष्ट काही लोकांना आवडत नसावी. नाही तर दुसरा जो सिनारिओ आहे, दृष्टिकोन आहे की दादाच एनडीए मध्ये राहणार नाहीत, दादाच एनडीएतून बाहेर निघतील आणि रस्त्यावरची सामान्य लोकांची साठीची लढाई आमच्यावर लढतील, आणि हा दृष्टिकोन एका गटाला आवडला नसावा. याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत माझे वरिष्ठ सहकारी संदीप रामदासी. संदीप, 2-3 गोष्टी आहेत. एक, अपघाताची कारणं, आणि ते तर सरळ म्हणतात तो घातपात आहे. इन्शुरन्सचं कारण होतं का? अजित पवार हे एनडीएतून बाहेर पडणार होते म्हणून खून करण्यात आला का? त्यांचा हा राजकीय खून आहे का? आणि तिसरी गोष्ट, ते राजकारणाबद्दल सुद्धा म्हणतात की मग आघाडी ते एनडीए सोडून आपल्यामध्ये येणार होते आणि रस्त्यावरची लढाई लढणार होते वगैरे. पण आता रोहित पवार आधीच्या प्रेस कॉन्फरन्सच्या आणखी एक पाऊल पुढे जात आहेत. आता तर ते थेट घातपाताचीच भाषा करतायत. याकडे सगळं कसं बघायचं? कॉन्स्पिरसी थेअरीज हा एक चांगला शब्द आहे. आता त्याचा मराठीत त्याला काय पर्यायी शब्द तुम्हाला आत्ता नाही माहिती. षडयंत्र सिद्धांत. षडयंत्र सिद्धांत हे आपण पाहतोय की अनेक ज्यावेळेस अशा पद्धतीचे घातपात, अपघाती मृत्यू होतात त्यावेळेस अशा पद्धतीच्या थेअरीज या चालू राहतात. एक तर आपण मान्य करायला पाहिजे प्रसन्न की रोहित पवार यांनी याआधी मुंबईत घेतलेली अशा पद्धतीचं जे प्रेझेंटेशन होतं ते अत्यंत चांगलं होतं. या बाबतीमध्ये त्यांचा ग्रहपाठ, त्यांचा अभ्यास हा दिसून येतो. तो आजही दिसला ज्यावेळेस त्यांनी आपल्या ह्या कॉन्स्पिरसी थेअरीजचा पुढचा टप्पा आज आपण सगळ्यांना त्यांनी दाखवला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कुठलेही ते ज्या पद्धतीचे आरोप करतात त्याला ते ठाम आहेत, त्याच्याशी रिलेटेड त्यांना जे वाटतात पुरावे असू शकतात ते दाखवत आहेत. त्याचे उद्देश अगेन आहेत की आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादी हा पक्ष आहे, त्यानंतर पवार हे कुटुंब आहे. तर आत्ता जे सध्या सुरू आहे ते कुटुंब कुठं संपतंय आणि पक्षाचा मुद्दा कुठून सुरू होतोय, किंवा पक्ष कुठं संपतोय आणि कुटुंब, पवार कुटुंब म्हणून ते कुठला मुद्दा पुढे नेऊ पाहतायत.
तर याच्यामध्ये जी धुसर एक रेषा आहे तर त्याच्या अलीकडे आणि पलीकडे हा सगळा खेळ सुरू आहे. आता विलिनीकरण करायचंय तर हे आपण फोर्स तर करू शकत नाही आहेत. दादांच्या जाण्यामुळे जर का सगळ्यात मोठा जर का कुठला मुद्दा चर्चेत आला असेल तर तो हाच आहे की पक्षाचं काय होणार. आधी विलिनीकरण होणार होता, तर हे तर कुणीही अमान्य केलं नाही की विलिनीकरणाच्या चर्चा काहीतरी सुरू होता. त्या कुठल्या स्टेजला होता, त्या खरंच फ्रुटफुल म्हणजे पूर्णत्वास जाणार होत्या का, यशस्वी होणार होता का, हा सगळा जर तरचा मुद्दा. चर्चा सुरू होत्याच, त्याचं काय होणार होतं ते माहिती नाहीये. आणि मला असं वाटतं की त्याकडे नेण्याचा सध्याचा प्रयत्न हा रोहित पवारांचा दिसतोय. आणि सगळ्यांनाच, अजितदादा समर्थक असतील किंवा अजितदादा प्रेमी असतील, सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनता असेल, त्यांना हे जाणून घ्यायला आवडेलच की खरंच हा अपघात होता केवळ की खरंच घातपात होता. राजकीय हत्या हा काही साधा सोपा शब्द नाही. त्याच्यासाठी आत्ता ज्या पद्धतीच्या सपोर्टिंग एव्हिडन्स, ज्या पद्धतीचे पुरावे देऊ पाहतायत रोहित पवार, त्यामध्ये त्यांनी आज थेट तेलुगू देसम पक्ष, जो केंद्रामध्ये सुद्धा भाजपचा मित्र पक्ष आहे, ज्या एका टेकूवर मोदी सरकार तरलेलं आहे, 2 टेकूंपैकी त्यातला तेलुगू देसम आहे, थेट त्या तेलुगू देसम पक्षाचे सुद्धा कसे या विमान कंपनीशी संबंध होते हे सांगण्याचा त्यांनी सांगितलं आहे. थेट प्रयत्न वगैरे काही नाही, थेट त्यांनी नाव नाही घेतलं. पण दुसरा कुठला मोठा नेता आहे, कदाचित चंद्रबाबू नायडूचा असणार आहे. रोहित पवारांच्या या सगळ्या षडयंत्र सिद्धांतांमुळे, आरोपांमुळे 2 पातळीवरती परिणाम होत आहेत. एक केंद्र पातळीला, कारण याच्यामध्ये एनडीए सरकार, भाजप सरकारला उत्तर द्यावं लागेल, कारण आता त्यांनी आणखी एका घटक पक्षाचं नाव घेतलेलं आहे, जे टीडीपीचं, तुम्ही तेलुगू देसमचं नाव घेतलं. दुसरी गोष्ट, हे सगळं प्रेशर तयार होणार आहे सुनेत्रा अजित पवारांवर, पार्थ आणि जय पवारांवरती. तुम्ही मुलं आहात, पुतण्या एवढा लढतोय, पुतण्या प्रेस कॉन्फरन्स घेतोय, पुतण्या म्हणतोय हा खून झालाय का, हा घातपात झालाय का. मात्र अजित पवार कुटुंबीय काय करतायत, त्यांनी फक्त अप्लाय केलेलं आहे की सीबीआय चौकशी व्हावी. अशा वेळी जे ऑप्टिक्स आहे, लोकांसमोर एक चेहरा जाणं, लोकांसमोर एक चित्र तयार होणं, ते चित्र काय होतंय, पुतण्या लढतोय, मात्र नैसर्गिक कुटुंबीय जे आहेत त्यांच्याकडनं मात्र तुलनेनं प्रयत्न होत नाहीत. हेही एक वेगळं राजकारण याकडे बघावं लागेल. तुर्तास धन्यवाद संदीप, आपण दिलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी.